मस्तपैकी खमंग असा साऊथ इंडियन स्टाईल सांबार, छानशी चटणी आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूद झाले मेदूवडे असा बेत जर नाश्त्याला असेल तर वाह क्या बात है. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आपण मस्तपैकी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट म्हणजेच मेदूवडा सांबर चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर हा मेदूवडा आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि याचं प्रमाण देखील थोडंसं वेगळं आहे. तर जास्ती वेळ न घालता आता आपण थोड्याच वेळात रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता सर्वात आधी कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि मोहरी घालायची, जिरं घालायचं, थोडीशी हरभऱ्याची डाळ घालायची आणि उडीद डाळ घालायची. डाळ छान अशी तळून घ्यायची म्हणजे सांबार खाताना कचकच लागणार नाही. सगळ्यात आधी आपण सांबार बनवून घेणार आहोत. ह्यासाठी मी कुकरला तुरीची डाळ शिजण्यासाठी लावलेली आहे. आता उडीद डाळ आणि चणा डाळ व्यवस्थित तळून झाल्याच्या नंतर आता चिमूटभर यामध्ये हिंग घालून घेतला आहे. सांबार करताना हिंग कंपल्सरी घालायचा, ह्यामुळे सांबारला छान असा फ्लेवर येतो. आता 2-3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. कढीपत्त्याची 10 ते 15 पानं घालायची आहेत. ही अजिबात स्किप करायची नाही. आता हे सगळं लो टू मिडियम हीटवर तळून घ्यायचं आहे. अजिबात करपता कामा नये. थोडीशी हळद घालायची. आता यामध्ये भाज्या घालून घेऊयात. सगळ्यात आधी एक मोठ्या आकाराचा कांदा पातळ स्लाईसमध्ये उभा चिरून घ्यायचा आहे. तो छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो रफली चॉप करून इथे घेतलेला आहे. आता हे दोन्हीही छान असं परतून घ्यायचं. सांबारमध्ये भाज्या घालताना याचं परफेक्ट किंवा पर्टिक्युलर असं कुठलंही प्रमाण नसतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. आता इथे मी 1 वाटी लौकी आणि 1 वाटी लाल भोपळा घालून घेतलेला आहे. मी मोस्टली सांबारमध्ये दोन्ही प्रकारचा भोपळा हा घालतेच. शेवगा जर असेल तर तो देखील यामध्ये घालायचा, कारण शेवगा आणि सांबार हे एक मस्त असं कॉम्बिनेशन आहे. पण माझ्या घरात शेवगा अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी तो नाही घातला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि याला 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ही प्रोसेस होती आहे तोपर्यंत वड्यासाठीचं जे साहित्य आहे ते आपण बारीक करून घेऊया. ह्यासाठी मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ इथे घेतलेली आहे. हे तिन्ही प्रमाण मी एकाच वाटीने घेतलेलं आहे. आता वडे बनवण्यासाठी जे साहित्य लागतं त्यामध्ये मी थोडासा ट्विस्ट दिलेला आहे, पण हा प्रयोग माझा सक्सेस झाला आणि हे वडे अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. मिक्सरचा जार घ्यायचा, त्यामध्ये थोडी मूग डाळ, थोडीशी तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ घालायची आणि सगळं एकत्रच बारीक दळायचं. ह्यामुळे अजिबात पाणी न घालता देखील छान असं हे वाटलं जातं. तर वेगळं वाटण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं हे दळल्या गेलेलं आहे. आता ह्याला मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर मेदूवडा बनवला तर तो अगदी नाश्ता सेंटरसारखा वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ असा होईल. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही. आता सगळ्या डाळी वाटून घेतल्यात आणि एका पसरट भांड्यात काढून घेतलं, जेणेकरून हे जे बीटर आहे हे आपल्याला व्यवस्थित असं फिरवता येईल. ह्यामुळे तुम्हाला हाताने फेटण्याची अजिबात गरज पडणार नाही. ह्यामुळे हे जे बॅटर आहे हे छान फ्लफी म्हणजेच हलकं होतं, हाताला ताण पडत नाही. आता हे करून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं जिरं घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक मिरची चिरून आणि कढीपत्त्याची पानं बारीक करून घालू शकता, पण मी वडा सांबार करताना शक्यतोवर मिरची आणि कढीपत्ता नाही घालत. आता जिरं आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर तुमच्या हातावरही ताण पडणार नाही आणि वडे देखील अगदी मस्त होतील. आता आपल्या भाज्या देखील परतून झालेल्या आहेत. हे परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत आणि तुरीची डाळ, शिजलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करायचं. आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बाकीचं साहित्य आता आपण घालून घेऊया. तर सर्वात आधी
ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मसाला। तर हा मी सांबार मसाला घालून घेतलेला आहे। तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालून घेऊ शकता। थोडंसं लाल मिरची पावडर देखील यामध्ये घालायचं आहे। मी यामध्ये लाल मिरची पावडर देखील घालून घेतलेला आहे आणि सांबार मसाला घालून घेतला आहे। बाकी कुठलेही मसाले आपण यामध्ये ॲड केलेले नाही, त्याची अजिबात गरज पडत नाही। आता सांबार मसाला घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर सांबारसाठी सगळ्यात आवश्यक असलेला घटक आपण यामध्ये घालून घेणार आहोत। हे सगळं मिक्स केलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे। आता यामध्ये मी थोडासा गूळ घालून घेतलेला आहे आणि चिंचेची पावडर मी घरात करून ठेवते ती यामध्ये घालून घेतलेली आहे। तर त्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ देखील घालून घेऊ शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याची छान अशी उकळी काढायची आहे। आता जोपर्यंत सांबारला मस्त उकळी येते तोपर्यंत वड्यासोबत खाण्यासाठी मी आता इथे अजिबात खोबऱ्याचा वापर न करता चटणी बनवणार आहे। ह्यासाठी मिक्सरचं जार घ्यायचं, यामध्ये शेंगदाणे घालायचे, त्यानंतर मी इथे फुटाण्याची डाळ घातली आहे। खोबरं आज मी स्किप केलेलं आहे। आता हे घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, त्यानंतर थोडीशी साखर घालायची। साखर ही टोटली ऑप्शनल आहे, नाही घातली काहीच हरकत नाही। आता साखर घातल्याच्या नंतर यामध्ये घालून घेणार आहोत आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता। तर इथे मी आता हिरवी मिरची जी आहे साधारणपणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या अशा 2 भागामध्ये कट करून घालायच्या। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, त्यानुसार कितपत मिरच्या घालायच्या हे तुम्ही तुमचं ठरवू शकता। आता हिरवी मिरची घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं। तुम्ही यामध्ये लसूण आणि अद्रक देखील घालू शकता। 1 चमचा दही घालायचं आणि त्यानंतर हे सगळं मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, अजिबात खोबऱ्याचा वापर न करता देखील अगदी नाश्ता सेंटरला मिळते तशी चटणी आपण घरी बनवू शकतो। आता एक छोटी पळी भरून मी दही घालून घेतलेलं आहे। ह्याचं झाकण लावून याला बारीक असं दळून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे चटणी लवकर बारीक होते। आता ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपण याला मस्त असा तडका मारून घेणार आहोत। चटणी काढताना शक्यतोवर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्याचाच वापर करा, म्हणजे चटणी लवकर खराब होत नाही आणि याला कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही। आता चटणी यामध्ये काढून घेतली, घट्ट वाटली तर थोडंसं पाणी ॲड करू शकता। आता तडका पॅन घ्यायचा, त्यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची। जिरं मोहरी अगदी मस्त अशी फुलू द्यायची। जिरं मोहरी फुलली की यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे साऊथ इंडियन डिश करताना त्यामध्ये शक्यतोवर हिंग घालायचाच। आता 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घेतल्यात। 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका चटणीवर घालून घ्यायचा। तर अगदी भन्नाट चवीची चटणी देखील इथे बनून तयार झालेली आहे। आता ह्याला आपण साईडला ठेवूया। आपला सांबार देखील मस्त उकळून तयार झालेला आहे। आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। तर वडे बनवण्यासाठी कढई घ्यायची, कढईमध्ये तेल अगदी छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, कढीपत्ता टाकायचा विसरला होता, तो कढीपत्ता मी आत्ता सांबारमध्ये घालून घेतलेला आहे आणि याला आपण आता साईडला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटमधल्यासारखा सांबार हा दिसतोय आणि चवीला देखील अतिशय भन्नाट असा झालेला आहे। तर सांबार तयार आहे, चटणी तयार आहे। आता आपण वडे बनवून घेऊयात। तर ह्यासाठी कढई घेतली, तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी एक एक असे वडे सोडून घेते आहे। तर वडे करताना हाताला थोडंसं पाणी लावायचं, हातावर असा गोळा करून घ्यायचा, सेंटरला एक होल करायचं आणि त्यानंतर हे वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर अगदी बाहेर भेटतात तसेच हे वडे झालेले आहेत, खूप मस्त झालेले आहेत। तेल कडकडीत गरम करायचं आणि लो टू मीडियम हीटवर हे वडे तळून घ्यायचे। आता वडे टाकल्या टाकल्या याला झाऱ्या अजिबात लावायचा नाही। वडे थोडेसे तळल्या गेले की ते ॲटोमॅटिक तेलावर तरंगायला सुरुवात होते। तर या पद्धतीने हे वडे आपण आता तळून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला अजून एक टिप सांगायची विसरली, ते म्हणजे आपण ह्या मेदूवड्यासाठी जे बॅटर बनवलेलं असतं ते बॅटर थोडंसं पाण्यात घालायचं आणि पाण्यावर तरंगलं तर आपलं बॅटर परफेक्ट झालं असं समजायचं। हलकं झालं की बॅटर पाण्यावर तरंगतं आणि जर नाही झालं तर ते तळाशी जाऊन बसतं।
तर तुम्ही काय करायचं, जेव्हा बॅटर केल्यानंतर एका वाटेत पाणी घ्यायचं आणि हे बॅटर चेक करून बघायचं. ही स्टेप मी केली आहे, पण तुम्हाला दाखवायची, रेकॉर्डिंग करायची राहून गेलेली आहे. तर आता ह्या पद्धतीने मी वडे असे तळून घेतलेले आहेत. वडे तळताना छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अजिबात ऑइली झालेले नाही आहेत. खायला देखील एकदम मस्त असे वडे बनून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, हे वडे थंड झाल्यानंतर देखील अजिबात लूज पडत नाहीत, तसेच कुरकुरीत राहतात. तर आता सर्व करून घेणार आहोत. सगळ्यात आधी सांबर, त्यानंतर चटणी आणि मस्त कुरकुरीत असे मेदूवडे आपण इथे बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अजिबात ऑइली देखील झालेले नाही आहेत, खूप छान असे झालेत चवीला. तर तुम्ही देखील ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी मेदूवडा सांबर आणि चटणी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर मैत्रिणींनो, हा वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा झालेला आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.